नमस्कार, मी प्रियंका शिंदे. माय महानगरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण बघतोय की गेल्या 2.5 वर्षापासून जग कोरोनामुळे चिंतित आहे. पण आता रशिया आणि युक्रेन वादामुळे पुन्हा एकदा जगावरचं जी चिंता आहे ती वाढलेली आहे. हा रशिया-युक्रेन वाद नेमका काय आहे? याचा परिणाम भारतावर काय होणार आहे? आणि हे युद्ध कधीपर्यंत सुरू असणार आहे? याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सर, तुमचं माय महानगरमध्ये खूप खूप स्वागत. क्यू धन्यवाद. अ, सर्वप्रथम म्हणजे सर, सर्वसामान्यांना ह्या गोष्टी कळणं फार गरजेचं आहे. रशिया आणि युक्रेन वाद हा नेमका वाद काय आहे आणि ह्यामागचं रशियाचा नेमका हेतू काय आहे? असं आहे की पहिले 1990 पर्यंत सोव्हिएट युनियन नावाचा देश होता आणि त्यावेळेला त्यांचे प्राईम मिनिस्टर होते गोर्बचेव आणि त्यावेळेला हा देश तुटला आणि त्यापासून 15 राज्य किंवा 15 देश अलग वेगळे झाले आणि मग रशिया हा एक वेगळा देश झाला. तर त्यावेळेला म्हणजे सोव्हिएट युनियनचे विघटन झालं. त्याच्या आधी सोव्हिएट युनियन ही एक महाशक्ती होती आणि त्याला अमेरिकेच्या तोडीचं शक्ती मानलं जायचं. परंतु ज्यावेळेला हे विघटन झालं आणि रशिया वेगळा झाला आणि 15 देश वेगळे झाले, तर त्यांची आर्थिक ताकद कमी झाली, त्यांची मिलिटरी ताकद कमी झाली. म्हणजे त्यांचं सगळंच जे हे होतं ते कमी झालं. आणि आता त्या जे 15 देश वेगळे झाले तर त्याच्यामधला एक देश होता युक्रेन. झालं काय, की जे 15 देश वेगळे झाले होते, त्यातले मला वाटतं 11 देश ज्यांनी नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जी युरोपची मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्यामध्ये प्रवेश केला. त्यामुळे रशियाला खूप राग आला, की आमच्यापासून तुटलेले देश आणि आमचा शत्रू नंबर 1 नाटो त्यांच्याबरोबर कसे सामील होतात. 4 देश झालेले नाहीयेत, त्यापैकी एक युक्रेन होता. बाकीचे देश थोडे लहान होते, परंतु युक्रेन हा बऱ्यापैकी मोठा देश आहे आणि युक्रेन ज्यावेळेला स्वतंत्र झाला सोव्हिएट युनियन तुटल्यानंतर, त्यावेळेला त्यावेळच्या सोव्हिएट युनियनचे 30% न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे अणुबॉम्ब, मिसाईल्स वगैरे हे युक्रेनमध्ये होते. तर वेस्टर्न वर्ल्डने सांगितलं युक्रेनला, की तुम्ही नाटोमध्ये या आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ, पण तुमच्याकडे असलेले न्यूक्लिअर बॉम्ब तुम्ही पूर्ण बरबाद करा. आणि तेच आता पुढे चाललेलं होतं. भीती वाटत होती, की आता युक्रेन हे नाटोमध्ये सामील होईल आणि नेमकं रशियाला हेच थांबायचं होतं. काही हद्दीमध्ये त्यांची चिंता बरोबर आहे, की हे देश इतक्या पटापट का जातायत नाटोमध्ये. म्हणून त्यांनी ठरवलं, की आता हे खूप झालं आणि म्हणून त्यांनी युक्रेनवरती कारण त्यांनी युक्रेनच्या वरती ॲक्चुअली हल्ला जरी 3 दिवसापूर्वी झाला, तरी त्याच्या गेले 8-9 वर्ष ते युक्रेनवरती प्रचंड दबाव टाकून आहेत, की तुम्ही तिकडे जाऊ नका, तुम्ही असं करू नका वगैरे. आणि त्यांनी त्या एक अपारंपरिक युद्ध हे युक्रेनमध्ये ते गेले 8 वर्ष लढतायत. युक्रेनचा एक भाग होता, त्याच्यावरती त्यांनी हल्ला करून त्याला वेगळं केलं. युक्रेनचे 2 प्रांत होते, त्याच्यामध्ये त्यांनी बंडखोर किंवा दहशतवादी पाठवून तिथे स्वतंत्रता मूव्हमेंट सुरू केली, त्याला वेगळं केलं. आणि 3 दिवसापूर्वी त्यांना वाटले की सायबर हल्ले केले. मग सायकॉलॉजिकल वॉर म्हणजे मानसिक दबाव टाकला, आर्थिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकार केले. पण इतकं करून सुद्धा युक्रेन काही रशियाचं ऐकायला तयार नव्हता. म्हणून त्यांना धडा शिकवण्याकरता त्यांनी ॲक्चुअली फिजिकली मिलिटरी हल्ला केला, की ज्याचा आजचा हा 3रा दिवस आहे, की रशियाला वाटलं, की नुसता अशा प्रकारचा अपारंपरिक युद्धाचा दबाव टाकून आपण युक्रेनला वळवू शकतो. परंतु तसं झालं नाही म्हणून त्यांनी हल्ला केला. आणि अमेरिकेला असं वाटत होतं किंवा नाटोला, की रशिया दमदाटी करत राहील, युक्रेनचा वाद करत राहील, थोडंफार फायरिंग करत राहील. परंतु जो प्रचंड प्रमाणामध्ये जो पारंपरिक हल्ला असतो, म्हणजे तोफांच्या मदतीने, रणगाड्यांच्या मदतीने, सैन्याच्या मदतीने, ज्यामध्ये सैन्य आंतरराष्ट्रीय सीमा पार करून तुमच्या देशात शिरतं, तसं झालंच नाहीये. म्हणजे 2ऱ्या महायुद्धानंतर पहिल्या वेळा युरोपची सीमा ही ओलांडली गेलेली आहे, की ज्या रिकॉग्नाइज्ड सीमा आहे, त्याच्यावरती युरोपमधलं हे पहिलं युद्ध आहे. शेवटचं युद्ध 1944 साली संपलं होतं. तर दोन्ही देशांना आश्चर्यचकित झाले ते आणि सध्या युद्धाची परिस्थिती कशी आहे, हा एक वेगळाच मुद्दा आहे. सर, असं म्हणजे वाचनात आलं होतं माझ्या, की जो म्हणजे इंधनाचा किंवा तेलाचा व्यापार करण्यासाठी युरोपियन कंट्रीज सोबत म्हणून रशिया हा युक्रेनवर हल्ला करतोय. परत युक्रेनमधील ज्या पाईपलाईन जाणार आहेत, त्याच्यासाठी हा रशियाचा हेतू आहे, की जे युरोपियन कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत व्यवस्थित व्यापार होण्यासाठी इंधनाचा हे सगळं यामुळे हे सगळं केलं जातंय. याबाबत काय सांगाल? असं आहे
की इतक्या छोट्या कारणांकरता रशियाने एवढा मोठा हल्ला केलेला नाहीये. कारण युरोप मधल्या देशावरती अशा प्रकारचं युद्ध होणं हे जवळजवळ अशक्य समजलं जात होतं. दहशतवाद वगैरे सुरू आहे, हम्म. पण तो कुठे एशियामध्ये सुरू आहे, कुठे आफ्रिकेत सुरू आहे, परंतु युरोपमध्ये काही कुठला दहशतवाद नाहीये. कारण सगळ्याला वाटत होतं की युरोपची सुरक्षा व्यवस्था ही खूपच चांगली आहे आणि तिथे असं काही होणार नाही. परंतु आता रशियाचं जे जे कारण आहे या युद्धाचं, त्याच्यामध्ये तेल आहे, गॅस आहे, ते मध्ये येतात ते आहे. परंतु रशियाला पुन्हा जशी सोव्हिएत युनियन ही एक महाशक्ती होती, अशा प्रकारची महाशक्ती बनण्याचं त्यांना स्वप्न पडलेलं आहे. आणि त्यांना वाटतं आहे, की सध्याच्या घडीला जे त्यांना ही महाशक्ती बनण्यापासून थांबवू शकतात, ते म्हणजे युरोप किंवा नाटो किंवा अमेरिका हे अतिशय निष्क्रिय झालेले आहेत. अमेरिकन लोकांना किंवा युरोपला सध्या पारंपरिक युद्ध नको आहे. अमेरिकन लोक फक्त टेक्नॉलॉजीचा वापर करून युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करतात. इन्फॉर्मेशन वॉर किंवा ज्याला म्हणायचं की ड्रोन मधून फायर करून मिसाईल फायरच करत राहायची आणि मुल्ला उमरला मारायचं किंवा असं करायचं. म्हणजे हवेतलं युद्ध त्यांना जमतं आणि जर माहिती चांगली असेल तर ते कोणाला मारू शकतात. परंतु जे सीमा पार करून जे युद्ध होतं त्यामध्ये तुम्हाला प्रचंड कॅज्युअलिटी सफर कराव्या लागतात. त्यात तुमचं नुकसान होऊ शकतं. ते करण्याची त्यांची इच्छाशक्तीच राहिलेली नाहीये. आणि याच्यामुळे काय झालं आहे की ही इच्छाशक्ती युरोपमध्ये पण नाहीये, ही अमेरिकेमध्ये पण नाहीये. तसं म्हटलं तर नाटो हे जगातलं सर्वात मोठं मिलिटरी अलायन्स आहे. त्यांची ताकद प्रचंड आहे. परंतु जर तुमची ताकद वापरायची जर इच्छाशक्तीच नसेल तर तुमचं काय होणार? एक उदाहरण देतो. नाटोचा एक महत्वाचा देश आहे जर्मनी आणि जर्मनीच्या चीफ ऑफ आर्मी स्टाफला जर्मनीच्या पंतप्रधानांनी विचारलं की या युक्रेनच्या क्रायसिस मध्ये आपण जर काही मिलिटरी वापर करायचा म्हटला तर आपण काय करू शकतो? म्हणजे मिलिटरी ऑप्शन जर वापरायचा म्हटला, लढाई करायची म्हटली तर आपण काय करू शकतो? तर चीफ ऑफ आर्मी स्टाफ जर्मन आर्मीने उत्तर काय द्यावं की आपण सध्या लढाई करण्याकरता तयार नाही. इमॅजिन करा, जर्मनी सारखा देश ज्यांनी 2 महायुद्ध सुरू केली होती, ज्यांनी सगळ्या जगाला घुटणे टेकायला भाग पाडलं होतं, त्यांची चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणतात आपण युद्ध करण्याकरता तयार नाही. तर हा देश, आता हे देश युरोपचे आता म्हातारे होत चाललेले आहेत, अतिशय सॉफ्ट बनत चाललेले आहेत. त्यांना वाटतं की आपण फक्त नुसतं पैसे कमवत राहावे आणि सॉफ्ट लाईफ लीड करावं. जे काही तिथली कठीण कामं असतील ती तिथे येणारे मायग्रंट्स ज्यामध्ये इंडियन्स मोठ्या प्रमाणात सामील आहेत ते करतील. आम्ही फक्त ऑफिस जॉब करत राहू वगैरे. तर त्याच्यामुळे त्यांची लढण्याची इच्छाशक्ती राहिली नसल्यामुळे पुटिनला वाटलं की ही एक चांगली संधी आहे की आपण दादागिरी करूया. ते मध्ये कोणीही युद्धात येणार नाही आणि पुटिनचं हे जे विश्लेषण होतं हे अगदी बरोबर ठरलं. हे लोक नुसते दमदाट्या करता आहेत. म्हणजे पुटिनच्या रणगाड्यांना यांचं उत्तर कशावरती? तर टीव्हीच्या चर्चांवरती बैठका घेऊन आम्ही असं करू तसं करू. जसं हिंदी सिनेमा मधले काही काही विनोदी कलाकार असतात की आम्ही तुझी पिटाई करू हे करू, पण पिटाई करतच नाही. तसला प्रकार हा प्रकार सुरू आहे. तर त्याच्यामुळे या वेस्टर्न वर्ल्डच्या वीकनेसचा किंवा कमजोरीचा हा पुटिननी फायदा घेतलेला आहे. परंतु ज्याच्यावर ते संपणार आहे का, याचा दुरुपयोग चीन करू शकतो का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. प्रियांका. सर, आपण बघितलं रशिया आणि युक्रेनची जी मिलिटरी फोर्स आहे, तर रशियाची ही खूप तुलनेने जास्त आहे. तर हे पाहता हे युद्ध नेमकं कोण जिंकेल? रशिया जिंकेल की युक्रेन जिंकेल? युद्ध कोण जिंकेल हा अतिशय साधा प्रश्न, सिंपल प्रश्न आहे. पण युद्ध म्हणजे असं त्याचं उत्तर देता येणार नाही. कारण तसं म्हटलं तर सैन्य जे युक्रेनचं आहे जवळजवळ 3.5 लाख आहे. असं म्हणायचं आहे की ही जर इच्छाशक्ती असेल तर ते खूप वेळ लढू शकतात. याचा काही प्रश्न नाही. अफगाणिस्तानमध्ये जे अफगाणिस्तानचं सैन्य 3.5 लाख होतं, शस्त्र होती, सगळं होतं, पण ते लढलेच नाही. नुसते पळूनच गेले. एक सुद्धा गोळीनं फायर करतात. परंतु गेले 3 दिवस असं दाखवत आहेत की असं युक्रेनने केलं नाही. आणि युक्रेनचे जे सर्वोच्च नेते, त्यांचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांना अमेरिकेने म्हटलं की आम्ही तुम्हाला बाहेर काढतो सुरक्षितपणे. ते म्हणाले नाही, मी युक्रेनच्या लोकांच्या बरोबरच राहील आणि मी इथेच युद्ध करीन. आणि त्यांच्या युद्धभूमीला व्हिजिट केलेल्या अनेक फोटो येत आहेत. परंतु प्रॉब्लेम काय आहे सध्या? इच्छाशक्ती जरी असली तरी जी युक्रेनची जी राजधानी आहे त्याचं नाव कीव आहे, त्याला आता चारी बाजूनी रशियन सैन्याने वेढलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांची इलेक्ट्रिसिटी बंद करण्यात आलेली आहे. त्यांचा पाणी सप्लाय हा बंद करण्यात आलेला आहे. आणि आता तो हल्ला त्या शहरावरती सुरू झालेला आहे. तिथे टँक्सचा वापर केला जातोय, मिसाईल्सचा वापर केला जातोय, तोफांचा वापर केला जातोय.
हेलिकॉप्टर गनशिपचा वापर केला जातोय. तर म्हणजे आता एका शहराच्या आत समजा एखादं मुंबईसारखं शहर, मुंबई तर फार मोठं झालं, पण समजा पुण्यासारखं शहर, कारण युक्रेनची लोकसंख्या ही 30 लाखाच्या आसपास आहे. तर पुण्याशी त्याची तुलना करता येईल, की आता या शहराच्या आत आता तुम्हाला बिल्डिंग बाय बिल्डिंग अशी लढाई करावी लागेल, ज्यामध्ये रशियन सैन्याचं रक्त हे पुष्कळ सांडू शकतं. परंतु ती इच्छाशक्ती टिकायला पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. अजूनपर्यंत टिकली आहे, पुढे माहीत नाही. पण एवढं नक्की, की हे शहर शेवटी 2 दिवस किंवा 3 दिवस थोडंसं मागे-पुढे होऊन हे शेवटी कॅप्चर केलं जाईल. कारण त्याला सगळीकडून वेढलेलं आहे आणि त्यांना मदत ही कुठूनच मिळू शकत नाही. मग नंतरचा प्रश्न असा येतो, की नंतर हे जर शहर पडलं, रशियाच्या हाताखालती गेलं, तर मग युक्रेनचं युद्ध कुठनं चालवलं जाईल? कारण सध्या रशियाचं जे सैन्य आहे, ते युक्रेनच्या केवळ 15-20% भागात एवढंच पोहोचलेलं आहे. म्हणजे 80% भाग युक्रेनचा असा आहे, की जिथे हे सैन्य पोहोचलेलं नाही. तर त्या भागात लढाई होऊ शकते, पण त्याला नेतृत्व कोण देईल? तर ही सगळी जी शहरं किंवा जी आहे ती पश्चिमेच्या दिशेला युद्ध जे आहे ते पूर्वेच्या दिशेला होतंय आणि 20-25% भागात होत आहे. तर त्याच्याकरता नेतृत्व लागेल, त्याच्याकरता त्या भागात सैन्य लागेल. तर त्यांनी तशा प्रकारचा प्लॅन केला आहे की नाही, की हे शहर पडल्यानंतर सुद्धा एक दुसरं सरकार प्रस्थापित केलं जाईल, दुसरं नेतृत्व होईल. कारण सध्या जे नेतृत्व युक्रेनचं आहे सगळं या शहरात अडकलेलं आहे. आता त्याच्यातनं कोणीतरी बाहेर पडावं लागेल, दुसऱ्या शहरात जावं लागेल आणि तिथून तुमचं युद्ध चालवावं लागेल. तर ते कसं होईल, त्याचं कौशल्य किती असेल, हे काही सांगता येत नाही सध्याच्या घडीला. परंतु युक्रेनची राजधानी पुढच्या 1-2 दिवसामध्ये नक्कीच त्याच्यावरती कब्जा केला जाईल. त्यानंतर युद्ध चालू राहील की नाही, हा मोठा प्रश्न आहे. तर ते त्यांचं नेतृत्व कसं आहे, सैन्याचं नेतृत्व कसं आहे, याच्यावरती अवलंबून राहील. परंतु हे युद्ध अजून सुद्धा काही दिवस चालू ठेवता येईल असं वाटतं. पण पुन्हा तेच, की नेतृत्व चांगलं पाहिजे, युद्धशक्ती चांगली पाहिजे आणि सैनिकांनी शेवटपर्यंत युद्ध हे लढायला पाहिजे. सर, आपण बघितलं तर यापूर्वी युक्रेनने मध्यस्थी करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांच्यासोबत बातचीत केली होती. पण अशा युद्धाच्या काळादरम्यान भारताने मध्यस्थी करणं गरजेचं आहे का? आणि जर केलं तर काय परिणाम होतील? असं आहे, जर आपल्याला कोणी मध्यस्थी करायला सांगत असेल आणि आपण मध्यस्थी केली त्यात वाईट काहीच नाहीये. तर त्याच्यामुळे मी आपलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं वजन वाढतं, की बघा भारताला मध्यस्थी करायला सांगितलं, पाकिस्तानला सांगितलं नाही किंवा नेपाळला सांगितलं नाही किंवा भूतानला सांगितलं नाही. तर ते तेवढा तर मान आपल्याला नक्कीच मिळाला आहे म्हणजे. इम्रान खानला कोणी रिक्वेस्ट केली नाही, की तुम्ही क्रिकेट खेळायच्या ऐवजी थोडंसं मध्यस्थी करा. तर ते एक चांगलं आहे. परंतु होतं काय, की अशा युद्धामध्ये ज्यावेळेला 2 अशा बाजू आहेत, की ज्या एकमेकाच्या पूर्णपणे विरोधात आहेत. तर त्यावेळेला ज्यावेळेला आपण एकाच्या बाजूने बोलतो, तर दुसऱ्याला राग येतो. आणि आता नेमकं तेच होतं आहे, की आता अमेरिकेची समजूत झालेली आहे, की आपण रशियाच्या बाजूने जास्त गेलेलो आहे. कारण असं, की आता युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे रिझोल्यूशन पास झालं रशियाने हल्ला केला म्हणून, तर त्या 13 देशांनी त्याच्या बाजूने मतदान केलं आणि भारताने मतदान केलंच नाही. भारत न्यूट्रल राहिला. तर यामुळे नक्कीच वेस्टर्न वर्ल्डला राग आलेला आहे. तर त्याच्यामुळे काय त्या रागाचं रूपांतर प्रॅक्टिकली काय होईल? आता आपल्याला हे हे लोकं सांगणार आहेत, की तुम्ही रशियाशी आता आर्थिक व्यवहार ठेवायचे नाही. तुम्ही रशियाकडे जे शस्त्र घेता, आपण S-400 नावाचं एक मोठं विमान विरोधी शस्त्र त्यांच्याकडनं घेतोय. त्याच्यातली एक बॅटरी आपल्याकडे आली आहे. अजून 4 यायच्या आहेत, त्या घ्यायच्या नाही. मग आपले रणगाडे आपण रशियाकडनं घेतो, ते घ्यायचे नाही. आपल्याला एक पाणबुडी घ्यायची होती न्यूक्लिअर प्रोपेल्ड, ती त्याच्याकडनं घ्यायची नाही. तर अशा प्रकारचे निर्बंध होऊ शकतात. त्याच्यामुळे आपली जी शस्त्रसिद्धता आहे याच्यावरती परिणाम होऊ शकतो. तर त्याच्याकरता प्रत्युत्तर म्हणून आपल्याला आत्मनिर्भर भारत किंवा ही सगळी शस्त्र भारतामध्येच बनवायला शिकलं पाहिजे. हा कार्यक्रम सुरू आहे. परंतु या कार्यक्रमाचा वेग वाढवायला पाहिजे आणि पुढच्या 3-4 वर्षामध्ये सगळी महत्वाची शस्त्र ती विमानं असो, की रणगाडे असो, की बोटी असो, ते आपण भारतातच बनवलं तर अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणीही आपल्याला ब्लॅकमेल करू शकणार नाही. नाहीतर आपल्याला ब्लॅकमेल होईल. आणि त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे, की आता रशिया तुमच्याशी व्यापार कमी करेल का? तर ती शक्यता अजिबात नाही. ते व्यापार चालूच राहील. अमेरिका व्यापार कमी करेल का? तर ती शक्यता नाही. कारण अमेरिकेला भारताचं फार महत्व आहे. खास तर अमेरिकेला माहिती आहे, की एशिया महाखंडामध्ये जर चीनशी सामना करायचा असेल, की जे अमेरिकेचं एक मोठं ध्येय आहे, तर त्याच्यामध्ये भारत हा त्यांचा अतिशय मोठा साथीदार आहे. तर बाकी कुठल्याही देशाची चीनच्या विरोधात उभी राहायची
हिंमत नाहीये. आणि असं मानलं जातं की जर युक्रेनची लढाई जिंकली पुटिननी, की जी शक्यता भरपूर आहे आता, तर त्याच्यानंतर अशाच याचा गैरफायदा घेऊन चीन हा तैवानवरती हल्ला करू शकतो. तर त्याच्यामुळे तैवान आणि कारण चीनला पण कळालं की अमेरिका कमजोर आहे, नुसते बडबड करतात, काही कारवाई करत नाही. तर त्याच्यामुळे ती शक्यता वाढेल. तर म्हणून भारताकरता दुसरा धडा असा आहे, ज्यावेळेला युद्ध होतं, त्यावेळेला ज्यांनी आश्वासनं दिली असतात, ती राष्ट्र तुम्हाला मदत करत नाहीत अनेक कारणामुळे. तर आपल्याला आपली युद्ध स्वतःच लढावी लागतात. तर आपण आपली ताकद तयार करायला पाहिजे. आणि आता ह्या युद्धाचा परिणाम भारतावर नेमका काय होणार आहे? तो आम्हाला स्पष्ट सांगा. भारतावरती पुष्कळ परिणाम होतो आहे. एक तर भारताचे 20,000 विद्यार्थी तिथे होते. ते तिथे का जातात मला खरं कळत नाही. पण स्वस्तात तिथे शिक्षण मिळतं म्हणून मेडिकलचं तिथे जातात. त्यांना इथे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 20 लाख रुपये पडतात मेडिकलला जाण्याकरता वर्षाला. ते परवडत नाही आणि तिथे 5-6 लाखात ते काम होऊन जातं म्हणून ते तिथे जातात. परंतु ज्यावेळेला ते तिथे अडकतात, तर त्यांना तिथनं बाहेर काढायचं कसं? आता जो ईस्टर्न जो भाग आहे, पूर्वेचा भाग आहे, तो आता पूर्ण रशियाच्या ताब्याखालती आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ही सगळी बंद पडलेली आहे. तर त्याच्यामुळे त्यांना बाय एअर काढणं हे इम्पॉसिबल आहे. पण आजच एक चांगली बातमी आली होती, की 450 विद्यार्थ्यांना तिथून बाहेर काढलं. त्यांना रुमानियामध्ये बाय रोड घेऊन जाण्यात आलं आणि तिथून मग त्या त्यांना ते विमानाने बाहेर पडले. परंतु आज असं आहे, की जे 14-15 हजार विद्यार्थी तिथे शिल्लक आहेत, त्याच्यामधले 70-80% विद्यार्थी हे ज्या शहरांमध्ये युद्ध सुरू आहे, त्या शहरात ते अडकलेले आहेत. तर तिथून त्यांना बाहेर काढणं सोपं नाहीये. जोपर्यंत ते युद्ध संपत नाही, तोपर्यंत तिथून ते बाहेर निघू शकतात. पण जे बाहेर आहेत, पश्चिमी भागाकडे आहेत, त्यांना बाहेर नक्कीच काढता येईल आणि ते काढण्याचा प्रयत्न हे आता सुरू झालाय. पण परंतु याला वेळ लागेल एवढं नक्की. दुसरं आता याच्यामुळे आपले स्टॉक मार्केट कोसळलं होतं कारण लोकांना वाटलं की तेल पुरवठा वगैरे कमी होईल. परंतु भारतीय स्टॉक मार्केटची ताकद प्रचंड आहे. जे काल कोसळलं होतं ते आज पुन्हा ठीक झालेलं आहे. त्याच्यामुळे तो काही आपल्याला प्रॉब्लेम नाही. असं वाटत होतं की रुपयाची किंमत ही खूप कमी होईल. परंतु आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज म्हणजे डॉलर्स वगैरे प्रचंड आहेत. त्याच्यामुळे ती सुद्धा भीती नाही. भारताची अर्थव्यवस्था ही अतिशय मोठी असल्यामुळे अशा प्रकारच्या धोक्याचा सामना करण्याची आपली तयारी आहे. परंतु जो आपल्याला सर्वात जास्त शॉक बसू शकतो, तो म्हणजे त्याला म्हणायचं एनर्जी सिक्युरिटी किंवा पेट्रोल किंवा डिझेलच्या किमती वाढणं. कारण त्याची किंमत ही वाढते आहे. कारण एक 20-25% जे जगातलं तेल आहे किंवा गॅस आहे ते रशियातनं येतं आणि तो जर सप्लाय थांबला, तर नक्कीच किमती वाढू शकतात. आणि सध्याच आपल्या किमती पुण्यामध्ये ₹110 पुढे पेट्रोल मिळतं आहे वगैरे, तर त्या वाढू शकतात. अर्थात म्हणजे त्या किमती वाढवण्याशिवाय सरकारला दुसरं कुठलंही गत्यंतर नसेल. कारण जर आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या, तर आपण स्वस्तात काही तेल विकू शकत नाही. परंतु सध्या तरी हा तेल सप्लाय स्टॉप झालेला नाहीये आणि आपण अनेक कारवाया करतो आहे. एक तर आपण आपले जे लोकल म्हणजे जे आपलं भारताच्या आतलं प्रोडक्शन आहे, खास तर जे बॉम्बे हायमध्ये होतं, ते वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक स्पॉट मार्केट नावाचा प्रकार असतो. त्यावेळेला क्रूडनी भरलेली जहाजं समुद्राच्या मध्यभागी येतात, तिथे लिलाव होतो आणि आणि आपण त्या जहाजातलं क्रूड हे स्वस्तात विकत घेऊ शकतो. जसं होलसेल बाजारामध्ये किंमत थोडी कमी असते, तसा तो प्रकार असतो. तर तिथून तेल आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. याच्याशिवाय इतर जे मित्र राष्ट्र आहेत, त्यांना सांगतो की तुम्ही सप्लाय जास्त वाढवा. त्यामुळे एकाने जर कमी तेल पाठवलं, तर दुसऱ्याचं तेल त्याची भरपाई करू शकतो. कारण आपलं 70-80% तेल हे आपण आयात करतोय. तर ती आता आपण परिस्थिती बऱ्यापैकी कव्हर केलेली आहे. परंतु जर युद्ध हे जास्त वेळ चाललं, तर मात्र परिस्थिती निर्माण गंभीर होऊ शकते. तेलाच्या किमती वाढू शकतात. तर त्याच्यामध्ये तुमच्या माध्यमाच्या थ्रू मी एक आपल्याला एक अशी लोकांना विनंती करू इच्छितो, की आज भारतामध्ये जर आपली लोकसंख्या 130 कोटी असेल, तर आपल्याकडे जी वाहनं आहेत, म्हणजे टू व्हीलर्स आहेत, थ्री व्हीलर्स आहेत, फोर व्हीलर्स आहेत, कमर्शियल व्हेइकल्स आहेत, ही जवळ-जवळ 300 कोटीहून जास्त आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या गाड्या बंदुकीच्या पेट्रोल किंवा डिझेल म्हणजे वापरतात. तर ज्याच्याकडे ज्या गाड्या आहेत, टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, कमर्शियल, तर त्यांनी तेल वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याकरता पेट्रोलियम मिनिस्ट्री अनेक वेळा उपाययोजना सांगतात, की जर तुम्ही तुमचं इंजिनचं ट्युनिंग चांगलं केलं, तर तुमचा पेट्रोल कमी खर्च होईल. तर तुम्ही तुमचं टायर प्रेशर बरोबर असेल, तर खर्च कमी होईल. तुम्ही जर एकाच स्पीडने गाडी चालवली, तर खर्च कमी होईल.
तुम्ही सारखा त्या ब्रिजचा वापर केला तर तुमचा खर्च कमी होईल. अनेक पद्धती आहेत, मी तुम्हाला 4 सांगितल्या. तर प्रत्येक माणसाने त्या लढाईमध्ये सामील व्हायला पाहिजे, ज्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारची गाडी आहे आणि त्यांनी या पद्धती वापरायला पाहिजे, ज्यामुळे 25 ते 30% तेलाची बचत यामार्फत होऊ शकते. कारण आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरती आपला एक बियॉन्ड अ पॉइंट आपला कंट्रोल नसतो. तर त्याला आपण काही करू शकत नाही. जशी परिस्थिती येईल त्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. पण आपण पर्सनल लेव्हलला प्रत्येक भारतीय मात्र तेलाचा वापर कमी करून मग त्याच्यामध्ये लोक गाड्या शेअर करू शकतात, लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करू शकतात, मोठ्या कारच्या ऐवजी छोट्या कारचा वापर करू शकतात. अनेक पद्धती आहेत. लोकल ट्रेननी जाऊ शकतात, जर मुंबईत असाल तर. तर हे सगळं करायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपण तेलाचा खर्च कमी करू शकतो. हे मात्र तुमच्या मार्फत जरूर वाचकांकडे ते पोहोचवा, की ज्यामुळे आपण सुद्धा या लढाईत सामील होऊ आणि या युद्धाचा धोका कमी करण्यामध्ये आपण आपली जे कर्तव्य आहे ते निभावू. सर, एक शेवटचा प्रश्न. नाटोने जी ही भूमिका घेतलीये ती योग्य वाटते का तुम्हाला? असा आहे, जो देश भूमिका घेतो त्याला तरी योग्यच वाटते. आपल्याला काय वाटतं? नाटोचा मुख्य प्रॉब्लेम काय आहे, की त्यांना लढण्याची इच्छा नाहीये. तर त्याच्यामुळे ते आता फक्त आर्थिक निर्बंधावरती अडकून राहिलेले आहेत. अदरवाईज त्यांनी तर खरं हे रशियाचं आक्रमण थांबवायला पाहिजे होतं. कारण भीती अशी वाटते आहे, की आता तर युक्रेनमध्ये हल्ला झाला, परंतु जे बाकीचे 11-12 देश आहेत, त्यांच्यावरती जर पुन्हा जर यांनी हल्ला केला तर काय होईल? तर त्याच्यामधले 11 देशांचा एवढा प्रॉब्लेम नाही, कारण ते नाटोत सामील झालेले आहेत आणि नाटोचं सैन्य आता त्या देशांमध्ये पोहोचतोय, कारण ते देश सगळे लहान आहेत. परंतु 3 किंवा 4 असे देश आहेत, की जे नाटोमध्ये नाही. तर त्यांच्यावरती जर रशियाने हल्ला केला, त्यांना बाल्टिक नेशन्स असं म्हटलं जातं. तो बाल्टिकचा समुद्र आहे, त्याच्या आसपासचे देश. तर तिथे जर हल्ला केला, जसा त्यांनी युक्रेनमध्ये हल्ला केला, तर नाटोचं सैन्य तिथे जाईल का? तर त्याचं काही उत्तर काही क्लिअर नाही. कारण तिथे जर नाटोचं सैन्य गेलं नाही, तर मात्र युरोपची अधोगती होईल. त्याच्यामध्ये काहीच डाऊट नको. कारण पुटिन जो आहे, याला एक यूएस म्हणजे रशियाच्या इतिहासामधला सर्वात मोठा महापुरुष म्हणून आपलं स्थान बळकट करायचं आहे, ज्यांनी रशियाला पुन्हा एकदा सोव्हिएत युनियनच्या साखरेच्या स्तरावरती त्याला न्यायचं आहे. म्हणून नाटोनी आता ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. होईल की नाही हे आपल्याला येणारा काळ सांगेल. सर, तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माय महानगरला लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज लाईक करा आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.